नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण. या दिवशी आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो, घरासमोर गुढी उभारतो आणि देवाची पूजाही करतो. पण अनेक वेळा नकळत आपण काही अशा चुका करतो, ज्यामुळे या पवित्र दिवसाचे पुण्य कमी होते. म्हणून या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या 5 चुका अजिबात करू नयेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची चूक तर अनेक लोक अनावधानाने नकळत करतात. गुढी चुकीच्या दिशेला उभारणे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे हे विजय आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. पण अनेक जण गुढी कुठेही उभारतात. परंपरेनुसार गुढी ही घराच्या उजव्या बाजूला किंवा खिडकीत उभी करावी आणि शक्यतो ती पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी, कारण या दिशा शुभ आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या मानल्या जातात. म्हणून गुढी उभारताना दिशा योग्य आहे का हे नक्की पहा. नंबर 2. गुढीपाडव्याच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे. हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात करणारा मानला जातो. म्हणून या दिवशी घर स्वच्छ, सुगंधित आणि सुंदर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा आपण गुढी उभारण्याच्या घाईगडबडीत घरात सर्वत्र पसारा करत चालतो. असं म्हणतात की जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा, दारात रांगोळी काढा आणि वातावरण सकारात्मक ठेवा. नंबर 3. गुढीपाडव्याला कडुनिंब न खाणे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणं आहेत. कडुनिंब शरीर शुद्ध करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. तसेच जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात याचीही आठवण करून देतो. म्हणून या दिवशी कडुनिंब खाण्याची परंपरा नक्की पाळा. 4. या दिवशी भांडण किंवा नकारात्मक बोलणे. गुढीपाडवा हा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. पण काही वेळा घरात वाद होतात आणि आपण रागाने बोलतो. असे म्हणतात की जसं आपण वर्षाची सुरुवात करतो तसंच संपूर्ण वर्ष जातं. म्हणून या दिवशी शक्यतो भांडण, राग, वाईट शब्द टाळा. घरात प्रेम, आनंद आणि शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा. 5. देवाची पूजा न करणे. गुढीपाडवा हा देवाचे आभार मानण्याचा एक खूप सुंदर दिवस आहे. या दिवशी सकाळी स्नान करून गुढीची पूजा, देवाची आरती आणि प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक वेळा घाईगडबडीत आपण हे टाळतो. म्हणजे सकाळी आपण उठल्यावर अगोदर गुढीच उभी करतो आणि देवाची पूजा राहूनच जाते. पण वर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने झाली तर संपूर्ण वर्ष सुख, समृद्धी आणि समाधानाने भरलेलं असतं. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा नक्की करा. तर मैत्रिणींनो, गुढीपाडव्याच्या दिवशी या 5 चुका शक्यतो टाळा आणि हा पवित्र सण आनंदाने साजरा करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.